चला आता टेस्ट नंबर 6 पाहूया. टेस्ट नंबर 6 ही सोल्यूशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये टॉपिक आहे, मोल फ्रॅक्शन यावरच आहे. 5ही प्रॉब्लेम आहे आणि ही प्रॉब्लेम आता आपण पाहूया. पहिल्या नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर येत आहे. बघा पहिल्या नंबरचा क्वेश्चन, अ सोल्यूशन कंटेन 16 ग्रॅम ऑफ मिथेनॉल अँड 90 ग्रॅम ऑफ वॉटर. द मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल इन सोल्यूशन इज. ऑप्शन ए आहे 0.909, ऑप्शन बी आहे 0.826, ऑप्शन सी आहे 0.091, ऑप्शन डी आहे 0.182. चला यातला करेक्ट आन्सर आपल्याला पाहायचा आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आता आन्सर काढत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे ते समजलं पाहिजे. सोल्यूशन कंटेन 16 ग्रॅम ऑफ मिथेनॉल म्हणजे आपल्याला वेट ऑफ मिथेनॉल दिलेला आहे. वेट ऑफ मिथेनॉल, मिथेनॉलचा फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर वेटही माहिती पाहिजे आपल्याला. मिथेनॉलचं आपल्याला काय दिलेलं आहे, वेट 60 ग्रॅम इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर वेट ऑफ वॉटर सुद्धा दिलेला आहे. सॉल्व्हंट म्हणून आपण काय घेणार आहोत, वॉटर. वेट ऑफ वॉटर सुद्धा किती दिलेलं आहे आपल्याला, 90 ग्रॅम दिलेलं आहे. आता या इन्फॉर्मेशनसून आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल काढायचं आहे आपल्याला. तर मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल काढावं लागेल आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर सुद्धा काढावं लागेल. त्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हा वाला फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. आता नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी इथे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते पाहूया. वेट दिलेला आहे. नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण, वेट ऑफ मिथिल अल्कोहोल म्हणजे वेट ऑफ मिथिल अल्कोहोल अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ मिथिल अल्कोहोल. तर त्याचंच मॉलिक्युलर वेट घेतो आपण मिथिल अल्कोहोलचं. तर मिथिल अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट किती आहे इथे, 12 प्लस 4 हायड्रोजन आणि 1 16 म्हणजे टोटल किती होते, 32. ठीक आहे. आणि आपल्याला दिलेलं वेट किती आहे, 16 डिवायडेड बाय 32 म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती राहणार आहे, 0.5. 1/2चा भाग जातो म्हणजे 0.5 नंबर ऑफ मोल्स झाले मिथेनॉलचे. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काढूया आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर कसं काढसाल, वेट ऑफ वॉटर आपल्याला किती दिलेलं आहे, 90 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर सर्वांना माहिती आहे 18 असते म्हणून, त्याच्यामुळे 5 नंबर ऑफ मोल्स येईल. टाका या फॉर्म्युल्यात आपण किमती टाकूया. बघा लक्षात ठेवा, आता इथे मी फॉर्म्युल्यातनी किंमत टाकतो. तर आपल्याला वरचे मिथेनॉल मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल काढायचं आहे म्हणून 0.5 डिवायडेड बाय काय येईल, 5 प्लस 5 0.5 मीन्स काय येईल, 0.5 डिवायडेड बाय 5.5 बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण सरळ 5 डिवायडेड बाय 55 करू. ठीक आहे. इथे जर आपण आता काय करतो म्हटलं तर 1/11 येऊन जाईल. ठीक आहे. 1/11 म्हणजेच काय होईल आता, 0 पॉईंट. काय आन्सर येईल आता याचं, 0 पॉईंट. बघा इथे आपण जर काय केलं असतं, एक 0 दिला असता तरी त्याचा भाग गेला नसता बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण सरळ काय करणार आहोत, पॉईंट दिला. आता हिला 100 जर केलं तर हे कशाचा भाग जाईल, 0.9 असं येईल आणि 1. त्याच्यामुळे हा एकच आन्सर आहे, कोणतं, सी. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, सी. ठीक आहे. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट पाहूया आपण. अ सोल्युशन कंटेन 1 मोल ऑफ इथिल अल्कोहोल. सोल्युशन कंटेन 1 मोल ऑफ इथिल अल्कोहोल आणि 4 मोल ऑफ वॉटर. द मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इज. बघा इथे आपल्याला काय विचारलेलं आहे आन्सर. तर ऑप्शन ए आहे 0.25, ऑप्शन बी आहे 0.20, ऑप्शन सी आहे 0.75, ऑप्शन डी आहे 0.80. आता याच्यातलं करेक्ट आन्सर द्यायचं आहे. तर इथे सरळ दिलेलं आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ काय काढायचं आहे आपल्याला, वॉटर काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर काढायचं आहे. तर आपल्याला काय घ्यायला लागेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर वरती घ्यायला लागेल आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ इथिल अल्कोहोल घ्यायला लागेल. ठीक आहे. इथिल अल्कोहोलचे नंबर ऑफ मोल्स घ्यायला लागेल, दुसरा जो दिलेला आहे ते. ठीक आहे. आता बघा मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर किती दिलेलं आहे, 4 डिवायडेड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर 4 प्लस इथेनॉलचं 1. त्याच्यामुळे 4 डिवायडेड बाय 5 आणि 4 डिवायडेड बाय 5 जर आलं तर नॅचरली पहिले तर पॉईंट येऊन जाईल, तर 0 दिला तर, आणि 8×45 म्हणजे 0.8 हे तुमचा करेक्ट आन्सर आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणतं येईल, डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या समोर येत आहे. व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं मोल फ्रॅक्शन्स. ॲसिटिक ॲसिड म्हटल्याबरोबर मॉलिक्युलर वेट पार्ट पाहिजे आपल्याला. 2 कार्बन असल्यामुळं 24, 2 ऑक्सिजन असल्यामुळं 32 आणि 4 हायड्रोजन असल्यामुळं 4. असं केलं तर आपण याचं टोटल वेट होणार आहे 60 ग्रॅम. हे त्याचं काय राहणार आहे, मॉलिक्युलर वेट. बघा व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड इन सोल्युशन कंटेनिंग
120 ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड 100 ग्रॅम ऑफ इथिल अल्कोहोल, दोन याचं मिक्सर दिलेलं आहे इथिल अल्कोहोल आणि ॲसिटिक ॲसिडचं. ऑप्शन ए आहे 0.52, ऑप्शन बी आहे 0.25, ऑप्शन सी आहे 0.48, ऑप्शन डी आहे 0.36. चला आता आपल्याला काय काढायचं आहे ते समजलं पाहिजे. इथे मोल फ्रॅक्शन ऑफ काय काढा म्हणते, ॲसिटिक ॲसिड काढा. त्यामुळे आपण मोल फ्रॅक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड इथे काढणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला पाहिजे, नंबर ऑफ मोल्स ऑफ काय पाहिजे, ॲसिटिक ॲसिड डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ कोणाचे पाहिजे, इथिल अल्कोहोलचे. आणि आपल्याला हे दिलेले नाही आहे, त्याच्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा जे वेट दिलेलं आहे त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढू. त्याच्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड सुरुवातीला काढूया आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिडचं वेट ऑफ ॲसिटिक ॲसिड किती दिलेलं आहे, 120. आणि याचंच मॉलिक्युलर वेट आत्ताच मी सांगितलं किती आहे, 60 ग्रॅम. त्याच्यामुळे डिवायडेड बाय 60 म्हणून नंबर ऑफ मोल्स किती होईल, 2 ॲसिटिक ॲसिडचे. आता तसंच नंबर ऑफ मोल्स ऑफ कशाचे काढावं लागणार आहे आपल्याला, इथेनॉल C2H5OH. आता इथिल अल्कोहोलचं वेट किती दिलं आहे, 100 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ इथिल अल्कोहोल किती राहणार आहे. चला इथिल अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट जर घेतो म्हटलं तर इथिल अल्कोहोलमध्ये 24 कार्बनचं वेट आहे, ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 6, असं मिळून टोटल किती होईल हे 46. त्याच्यामुळे 46ने याला जर डिवाइड केलं तर नियरली याचा भाग कितीचा जाणार आहे, 2.2चा जवळपास ॲप्रॉक्सिमेटली भाग येतो, म्हणजे 2.19 समथिंग येते, म्हणजे नियर अबाउट असं असेल. त्यामुळे आता आपण याच्यातनी व्हॅल्यू पुटअप करू. ॲसिटिक ॲसिडचं काय राहणार आहे, 2 डिवायडेड बाय 2.2 प्लस 2 म्हणजेच काय होईल, 2 डिवायडेड बाय 4.2. याचा अर्थ कशाचा भाग जाणार आहे, 0.48. हे त्याचं काय येईल, करेक्ट आन्सर येईल. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणता आहे, सी. तुम्ही करून पाहू शकता. एक पॉईंट जर घेतला तर इथे 0 येऊन जाईल, त्याला जाणार नाही भाग पॉईंट नंतर. त्याच्यानंतर हे 200 जर झालं तर 8चा भाग जाईल, 4चा भाग जाईल, 4 चौक 16 आणि उरलेला जे असेल ते 8. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय येईल, सी येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. बघा आता, इफ 5.85 ग्रॅम ऑफ NaCl इज डिझॉल्व in 90 gram of water, the mole fraction of NaCl is, option A is 0.3, option B is 0.2, option C is 0.0196, option D is 0.01. तर सरळ सरळ NaCl साठी आपण त्याचं मॉलिक्युलर वेट लक्षात ठेवायचं आहे 20 आणि हे 35.5, म्हणजेच काय होणार आहे 58.5. हे काय त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. सध्या आपल्याला वेट किती दिलेलं आहे, 5.85 ग्रॅम. आणि वेट ऑफ वॉटर दिलेलं आहे आणि याचं मॉलिक्युलर वेट किती राहणार आहे, 18. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ NaCl. फॉर्म्युला आता तुमच्या डोळ्यासमोरच आहे. फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हे टाकायला लागेल आपल्याला. त्यामुळं नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl किती येऊन जाईल बघून घ्या. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl जर काढायचं असेल आपल्याला तर वेट ऑफ NaCl डिवायडेड बाय 5.85 डिवायडेड बाय 58.5 म्हणजे 0.1 मोल काय झालेला आहे, हे NaCl आहे. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काढायचे आहे तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर कसे काढसाल, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर, म्हणजे याचा आन्सर काय येईल 5. त्याच्यामुळे नॅचरली आपण इथे काय करणार आहोत, 0.1 डिवायडेड बाय 0.1 प्लस 5. त्याच्यामुळे काय येईल 0.1 डिवायडेड बाय 5.1. नॅचरली याचा आन्सर काय येणार आहे 0.0196 इथपर्यंत येणारच आहे. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे याचं, सी. आता त्यानंतर आपण नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन पाहू. अ मिक्सचर हॅज 18 ग्रॅम ऑफ वॉटर अँड 414 ग्रॅम ऑफ इथेनॉल. द मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इन अ मिक्सचर इज, ॲझ्युमिंग आयडियल बिहेवियर ऑफ द मिक्सचर. ऑप्शन ए आहे 0.1, ऑप्शन बी आहे 0.4, ऑप्शन सी आहे 0.7, ऑप्शन डी आहे 0.9. एक मिक्सचर दिलेलं आहे म्हणते, त्यात 18 ग्रॅम काय केलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे आणि इथेनॉल किती घेतलं आहे, 414 ग्रॅम घेतलेलं आहे. द मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटरचं मोल फ्रॅक्शन्स विचारलं गेलेलं आहे. म्हणून आपल्याला काय काढायचं आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर डिवायडेड बाय काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल. तर बस आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स वेटून काढायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण नंबर ऑफ मोल्स पहिले काढून घेऊया. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर 414 एवढं वेट दिलेलं आहे डिवायडेड बाय इथेनॉलचं वेट आताच पाहिलं आपण 46.
त्याच्यामुळे एक कशाचा भाग जाते 9, म्हणून हे नंबर ऑफ मोल्स किती येते 9. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काढायचं आहे आपल्याला. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर जर काढायचं असेल तर वेट 18 दिलेलं आहे, मॉलिक्युलर वेटही 18 आहे, त्याच्यामुळे 1. त्याच्यामुळे याचं काय येणार आहे 1 डिवायडेड बाय 1 + 9. 1 + 9 म्हणजेच 10 आणि 1 + 9 1 डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.1, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ए. अशा प्रकारे तुमचे हे करेक्ट आन्सर होते. त्याच्यामुळं सिम्पल आहे. जनरली मोल फ्रॅक्शन्समध्ये आपल्याला काय दिलेलं असते, वेट सबस्टन्सचं दिलेलं असते आणि वेट ऑफ सबस्टन्स दिलेलं असते. आपण त्याहून काय करायचे असते, नंबर ऑफ मोल्स काढायचे असते आणि याहून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे.